नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर। आजचा आपला विषय आहे इयत्ता 5वी व 8वी या वर्गाच्या वार्षिक परीक्षा, पुनःपरीक्षा आणि मूल्यमापन या संदर्भातील आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी एक परिपत्रक काढलेले आहे। त्या संबंधित काय बदल झाला आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू करायचे असेल तर गुणवत्तेच्या दृष्टीने पहिलीपासून 8वीपर्यंत नापास करायचे नाही, हे परवडणारे नाही। हे लक्षात आल्यावर शालेय शिक्षण विभाग या वर्षीपासून 5वी आणि 8वीच्या वर्गाच्या वार्षिक परीक्षा घेणार आहे। 5वी आणि 8वी या टप्प्यावर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची परीक्षा होणार आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या अनुदानित आणि विनाअनुदानित सर्व शाळांना हा नियम लागू असेल। बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना 8वीपर्यंत अनुत्तीर्ण करता येत नव्हते। मात्र विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करण्याची सक्ती या कायद्यात होती। त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थी बहुतांश विषयात कच्चे राहू लागले। त्यांची गुणवत्ता थेट 9वीच्या वार्षिक परीक्षेत मोजली जाऊ लागल्याने विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरत होते। आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करावे लागणार आहे। यात गुणवत्तेला अधिक प्राधान्य आहे। म्हणून शालेय शिक्षणात 2 टप्प्यावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता जोखण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे। त्यासाठी महाराष्ट्रात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मध्ये राज्य सरकारने सुधारणा केली आहे। सुधारित नियमानुसार इयत्ता 5वीच्या वर्गापर्यंत बालकाला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल। इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना बालकास 5वीच्या वर्गासाठीची विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील। बालक ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्या बालकाला 5वीच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल, म्हणजे त्याला परत 5वीतच बसवण्यात येईल। यामुळे आता शाळेतील प्रवेशाच्या 1 टप्प्यावर म्हणजे 5वीला परीक्षा देत त्याची गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे। यामुळे शिक्षक आणि पालक या दोघांचीही शैक्षणिक जबाबदारी वाढणार आहे। यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। नापास झाल्यास फेरपरीक्षा। विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात जाण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करता यावी म्हणून प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे। विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर अशा बालकाला संबंधित विषयासाठी शाळेला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन द्यावे लागेल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्याच्या आत त्याची पुनःपरीक्षा घ्यावी लागेल। विद्यार्थी पुनःपरीक्षेत नापास झाले तर त्यांना 5वी किंवा 8वीच्या वर्गात जसे असेल तसे ठेवले जाईल। मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही। पहिलीपासून परीक्षाच नाही असा समज झाला होता, परंतु प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन झाले पाहिजे। त्यामुळे 5वी आणि 8वीला वार्षिक परीक्षा सुरू होणार असेल तर त्यांचे स्वागत आहे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी गांभीर्य रुजेल आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासही मदत होईल। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुनःपरीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करणार आहे। 5वी आणि 8वी हे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत। त्यामुळे त्या टप्प्यापर्यंत त्यांना शिकवलेल्या गोष्टी व्यवस्थित समजल्या आहेत की नाही याची पडताळणी होण्याच्या दृष्टीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय चांगलाच आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।